करप्शन आणि तिथून होणारे मनी जनरेट आणि तिथून होणारा क्राईम याला प्रिव्हेंट करण्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. निवडून तर नगरसेवक म्हणून येतात, पण नंतर गुत्तेदार बनतात आणि त्यातून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. हे दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं, इथं पूर्ण अंधार पडलेला आहे. ही एवढी साधी सोपी गोष्ट इथलच्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता येत नाही. तरुण एकदम युवा कार्यकर्ता आम्हाला नगरसेवक पाहिजे. केसरी पारा पितोय मी, हा केसरी रंगाचा आहे आणि केसरी रंग हा महानगरपालिकेवर हा फडकणार आहे आणि पहिला महापौर हा शिवसेनेचा होणार आहे. जे माजी नगरसेवक होते ते काम करत नव्हते आमच्या वाटात, म्हणून मी इच्छुक आहे. पब्लिकमध्ये काम करतो म्हणून पब्लिक आम्हाला कंटिन्यू 90पासून आणखीन बी घरात एक बी व्यक्ती पडलेला नाही. एक निष्ठ कार्यकर्ता आहे. माझे वडील 40 वर्षापासून BJPचे कार्यकर्ता आहे. संधी दिली तर नक्की मी विकास करेल. हिंदुत्वाचा एजेंडा घेऊन आम्ही पूर्ण काम करणार आहोत. मुझे कई लोगों से मुझे धमकी मिली है इस विषय में, कट्टर से कट्टर मुसलमानों से भी मिली है और कई सारे हिंदू भाइयों से भी हमें धमकी मिली है. लेकिन एक विजन म्हणजे एक एज्युकेटेड युवा प्रवर्ग यांना चान्स भेटला पाहिजे, कारण की ते मग काही ना काही नवीन घडवू शकतात. हमारे 15 साल से हमारे वाड़े के अंदर कुछ भी काम नहीं वाली है. एक नगर सेवक जो है नगर पालिका के माध्यम से प्रभाग के अंदर कौन सी फैसिलिटीज़ को जो तो प्रोवाइड करा सकता है और कौन सी योजनाओं को ये प्रभाग में जो तो यूटिलाइज करा सकते हैं. 10 रुपयामध्ये तुम्हाला नाही का पूर्ण ट्रीटमेंट होतं माणसाचा. तुम्हाला त्यांची दवाई वगैरे सगळे 500 रुपयाची दवाई तुम्हाला फ्री भेटते. हां, आपल्या इथं काय सुविधा आहे हो साहेब? मी जन्माच्या पहिल्यापासून उकंडेत जशाला तसेचे. मग कोणत्या प्रभागात काम झालेलं आहे ते दाखवा. एक बी प्रभाग असा दाखवून द्यायचा बिना कचऱ्याचा, बिना उकंड्याच्या. आणि नगरसेवक नसताना खोतकर साहेबांच्या माध्यमातून लाखो रुपयाचे कामं आम्ही प्रभागामध्ये केले. मागच्या नगरसेवकांनी या ठिकाणी वॉटर गटर मीटरच्या नावाखाली सपशेल गुत्तेदारी करून बोगस कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. हा गोल्डन चान्स आहे जनतेकडे की यूथ हा पॉलिटिक्समध्ये येतोय जालन्याचा, त्याला तुम्ही सपोर्ट करा. पॉलिटिकल पार्टीजने सुद्धा आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. नमस्कार मित्रांनो, सध्या जसं आपण पाहतोय महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आज 23 तारीख म्हणजे आजपासून जे फॉर्म भरण्याची डेट होती, आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली. म्हणजे नेमकी महानगरपालिका जे आहे त्याचा रणसंग्राम आजपासून सुरू झालेला आहे. आपण इथं जमलेलो आहे. आपण जर माझ्या पाठीमागं बघू शकता, हे जे सर्व मंडळी बसलेली, हे जे आपण म्हणतो युवा वर्ग जो इच्छुक आहे नगरसेवक बनण्यासाठी या महापालिकेमध्ये, आता हे सगळ्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू की त्यांचं विजन काय असणार आहे. नेते मंडळीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे की त्यांना कशामुळं तिकीट मिळावं आणि तिकीट मिळालं तर ते जनतेची कशा प्रकारे, कोणत्या विजनद्वारे त्यांच्या काय मुद्दे राहणार आहे, या मुद्द्यांवर आपण इथं त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की त्यांची काय विशेषता, त्यांचं काय विजन राहणार आहे. सध्या आपण उपस्थित आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे. इथं जे कडपे हॉटेल म्हणून खूप फेमस आहे, इथं पारा भेटतो, इथं आपण आलेलो आहे. तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात आणि तुम्ही तिकीटसाठी काही डिमांड केलेली आहे का सध्या? मी प्रभाग क्रमांक 9मधून आहे. सर्वात आधी दैनिक पार्श्वभूमी आणि त्यांचं चाललेलं जे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्यांचं खूप अभिनंदन. यश मिळो त्यांना आमच्या देवाचरणी प्रार्थना आहेत. देशाच्या याच्यामध्ये त्यांनी जे आंदोलन आत्तापर्यंत टिकून आणलेलं आहे त्यापैकी मला नाही वाटत की 250 दिवसापेक्षा जास्त कुठलं आंदोलन माझ्या पाण्यात तरी झालेलं आहे. त्यामुळं दैनिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आंदोलनाबद्दल शुभेच्छा. आपण जेव्हा कॉर्पोरेशनचा विषय जेव्हा घेतो त्यावेळेस आपल्याला कॉर्पोरेशन, करप्शन आणि क्राईम या 3 विषयाला पाहिलं पाहिजे. कॉर्पोरेशन म्हणजे आपली पालिका, करप्शन म्हणजे तिथं होणारं करप्शन आणि करप्शनमधून जे मनी जनरेट होतं त्याच्यातून होणारा क्राईम, या दोन्ही गोष्टीपासून आपल्या जालना शहराला कुठेतरी आपण सेफ केलं पाहिजे. ह्या अनुषंगानं आमच्या पक्षाच्या वतीनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमची भूमिका असणार आहे. मला फक्त एकच म्हणायचं आहे की करप्शन आणि तिथून होणारे मनी जनरेट आणि तिथून होणारा क्राईम याला प्रिव्हेंट करण्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे आणि त्याच अनुषंगानं नाशिकच्या धर्तीवर आम्ही या शहराला चांगल्या प्रकारे जर सत्ता आमची आली तर आम्ही विकासाच्या अनुषंगानं काम करणार आहोत. गेल्या 25 वर्षामध्ये शहराचा जो झालेला 25 नाही 30 वर्षापासून जो झालेला आहे भ्रष्टाचाराच्या ह्याच्यानं, ते नगरसेवक निवडून तर नगरसेवक म्हणून येतात, पण नंतर गुत्तेदार बनतात आणि त्यातून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. त्याला कुठेतरी प्रतिबंध घालण्यासाठी आमची भूमिका आहे. जसं हे होते रोहित बनवस्कर ज्यांनी सांगितलं की त्यांचा मुख्य मुद्दा हा होता राहणार आहे या निवडणुकीमध्ये करप्शन आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून म्हणजे त्यांना तिकीट मिळावं ही त्यांची अपेक्षा आहे. माझं नाव वैभव लिंबाजी साळे आहे. मी प्रभाग क्रमांक 14मधून इच्छुक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून. माझा या निवडणुकीमध्ये एक साधा आणि सोपा मुद्दा आहे की इथलच्या नागरिकांना जास्त काही मोठं नाही पाहिजे. यांच्या मूलभूत गरजा या
रस्ते, नाली आणि लाईट हे आहेत. पण ह्या मुद्द्यावरती गेले 20-25 वर्षापासून इथले सत्ताधारी हेच खेळवत आहे. प्रत्येक वेळी आश्वासन देणार, प्रत्येक वेळी पुन्हा तेच आश्वासन, तेच. ह्या मूलभूत गरजा कधीही आजपर्यंत नागरिकांना भेटल्या नाही. आजही तुम्ही इथं बघा, हे दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं, इथं पूर्ण अंधार पडलेलं आहे. ही एवढी साधी सोपी गोष्ट इथलच्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता येत नाही. माझा या निवडणुकीमध्ये विजन राहणार आहे की आगामी निवडणुकीला आपण जेव्हा सामोरे जाऊ तेव्हा एक डेडलाईन राहील माझ्या, की प्रभागामधील 20 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणचे लाईट चालू होतील, प्रत्येक ठिकाणचा अंधार दूर होतील आणि 1 वर्षाच्या आतमध्ये नाली, रस्ते हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचं काम आम्ही करू. कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात? यावेळेस तुमचा मुद्दा काय राहणार? तुम्ही इलेक्शनला जेव्हा सामोरे जाणार. मी प्रभाग क्रमांक 9 यामधून इच्छुक आहे. सागर सुधाकरराव पाटील. मी 9 प्रभागामधून इच्छुक आहे. आमच्या साहेबांनी आम्ही पण खूप मोठे कामं केलेले होते. रोडचे म्हणा, कोणत्या रस्ते. पक्षात? शिवसेना शिंदेगड. आमच्या खोतकर साहेबाच्या माध्यमातून आम्ही खूप सारे काम केले आहेत. मी आज तुम्ही बघत असाल की केसरी पारा पितोय मी. हा केसरी रंगाचा आहे आणि केसरी रंग हा महानगरपालिकेवर हा फडकणार आहे आणि पहिला महापौर हा शिवसेनेचा होणार आहे. आमचे शिवसेनेचे विष्णुभाऊ पाचपुले हे होणार आहेत, हे तुम्हाला मी गवाही देतो. आणि दुसरी गोष्ट, साहेबाच्या माध्यमातून खूप कामं झाले, त्यानुसार आम्ही 100% निवडून येऊ आणि आम्हाला साहेब 100% तिकीट देतील, हे आमची गवाही साहेब. झोपडपट्टीचे PR कार्ड असो, जलकुंड असो, आणखी 500 कोटी प्लस साहेबांनी जालन्यामध्ये कामं केलेले आहेत. रोड म्हणा, नाली म्हणा, गटर मिटर हे सगळे साहेबांना कामं केलेले आहेत साहेब. त्यामुळे आम्ही निश्चितपणे निवडून येऊ. साहेबाच्या माध्यमातून साहेबांनी एवढे काम केलेले आहेत. मुख्य मुद्दा तुमचा जसं अर्जुनराव खोतकर यांच्या विकास कामावर तुम्ही निवडणूक लढवणार. 100%. तुमचा मुख्य मुद्दा काय असावा जेणेकरून जनतेनं तुमच्यावर विश्वास द्यावा आणि नेते मंडळींनी देखील तुम्हाला तिकीट द्यावं? जय श्रीराम. माझं नाव आनंद सुभाष भगत. मी प्रभाग क्रमांक 8मधून भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवार आहे. आमच्याकडं भरपूर मुद्दे आहेत की नळ, नाली, रोड स्वच्छ राहत नाही. भरपूर पाऊस पडला की लोकांच्या घरात पाणी जातं आहे. लाईटची सुविधा नाही आहे आमच्याकडं. आणि दुसरा एक आमचा सर्वात जास्त मुद्दा आहे की लोकांना वरची सुविधा भेटत नाही. जे माजी नगरसेवक होते ते काम करत नव्हते आमच्या वाटात, म्हणून मी इच्छुक आहे. आणि महापौर बहुतेक भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. हां, जसं आता तुम्ही स्वतः निवडणूक लढवतात ते तुम्ही जसं बेसिक सुविधांबद्दल बोलले, तुम्ही जर निवडून यायचं असेल तुम्हाला, तर जनतेला असं काय विश्वास देणार की काय तुम्ही नवं घडून आणणार जेणेकरून तुमच्या प्रभागातील जनतेनं तुम्हाला निवडून द्यायचं? इसमें ऐसा है कि अभी बहुत सी जो सुविधा है आम जनमानस तक पहुंचती नहीं है. जैसे उनके जो विषय रहते हैं कि भाई किसी का राशन कार्ड नहीं है, कुछ बना नहीं है, आधार कार्ड बहुत लोगों के नहीं बने अभी तक. तो इस विषय पे भी हमको काम करना है, इसलिए हम इच्छुक उम्मीदवार है और इस पर हम जो नगरसेवक रहेंगे उनसे ज़्यादा अच्छे तरीके से काम कर सकते हैं. दादा, तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात? नाव तुमचं आणि यावेळेस तुम्ही जे डिमांड करता ते नगरसेवक पदासाठी तर नेते मंडळींना तुम्हाला का द्यावं आणि जनतेनं जर दिलं तर का निवडून द्यावं? मुद्दा काय असणार? पहिली गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम. माझा 30-35 वर्षापासून 90पासून माझे वडील कंटिन्यू नगरसेवक आहे. माझे मोठे बंधू नगरसेवक आहे विजय बाबूराव पवार आणि माझी काकू बी नगरसेवक आहे BJPचे. आणि माझ्या घरामध्ये 3-4 नगरसेवक आहे आणि आम्ही पब्लिकमध्ये काम करतो म्हणून पब्लिक आम्हाला कंटिन्यू 90पासून आणखीन बी घरात एक बी व्यक्ती पडलेला नाही. आम्ही ज्या विकास करतो म्हणून आम्हाला निवडून आणते. 100% मला खात्री आहे की मला पक्ष तिकीट देणार आहे आणि मी 100% विजय होणार आहे. क्योंकि पब्लिकच आम्हाला निवडून आणते 35 वर्षापासून. या गोष्ट खात्री करायचं काही विशेष नाही. क्योंकि आम्ही जो काम करतो त्या कामाच्या माध्यमाने आम्ही 100% निवडून येणारच आहे आणि नगरपालिका BJPचा भगवा झळकणारच आहे. काहून की कैलास सेठ गोरंट्यालनी एवढे कामं केलेले या वार्डा शहरामध्ये की सांगू शकत नाही. मेडिकल कॉलेज आणला, PR कार्डचे मुद्दे हे केले, असे भरपूर गोष्ट कैलास सेठ गोरंट्यालनी केलेले आहे. आणि मला तिकीट नाही बी दिलं तर काही अडचण नाही आणि तिकीट बी दिलं तर मी 100% निवडून येणारच आहे. जसं आज तुम्ही सांगितलं की जशी परंपरा राहिलेली आहे, तुम्ही म्हणजे तुमच्या घरातून सुरुवातीपासून या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, निश्चितच तुम्हाला अनुभव चांगला भेटणार आहे, एक्सपिरियन्स घरातून येणार आहे आणि त्याच जोरावर तुम्ही जे आजपर्यंत त्यांनी केलं ती पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. परंतु असं काही आहे का डोक्यामध्ये की जर मी निवडून आलं सगळ्यात पहिले हा काम हातात घेणार?
100% जेवढे बी मुद्दे आहे, जेवढे बी गोरगरिबाचं कामं राहणार आहे, मी सगळे मार्गी लावणार आहे. मधुबन कॉलनीमध्ये कसं आहे, PR कार्डचे मुद्दे पेंडिंग आहे, सगळं गोष्टी जसं निवडून आलो ते सगळे मुद्दे पहिलं ते हातात घेणार आहे आणि ते काम मी मार्गी लावणार आहे 100%. यांनी जसं सांगितलं की त्यांच्या घराण्यामध्येच सुरुवातीपासून ही नगरसेवक राहिलेले. दुसरी गोष्ट कैलासहट गोरंट्याल यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि गोरगरीब जनतेची जी राहिलेली कामं आहे त्यासाठी ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. तुम्हाला नेते मंडळींना तिकीट का द्यावं आणि जनतेनं देखील तिकीट दिल्यावर तुम्हाला का निवडून द्यावं, काय मुद्दा असणार? मी उमेश सोपान पेंढारकर, मी प्रभाग क्रमांक 7 मधून OBC पुरुषमधून इच्छुक उमेदवार आहे. मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझे वडील 40 वर्षापासून BJPचे कार्यकर्ता आहे. संधी दिली तर नक्की मी विकास करेल प्रभागामध्ये. या मुद्द्यावर विकासचा मुद्दा आहे आमचा, बस बाकी काही नाही भारतीय जनता पार्टीचा. जे आजपर्यंत जसं तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही फिरत असाल, कारण की तुम्ही सुरुवातीपासून भाजपचं काम करतात, तर असं काय झालं नाही जे तुम्ही करणार, तुम्ही जर तुम्हाला तिकीट भेटलं आणि जनतेने निवडून दिलं तर? संधी द्यायला पाहिजे ह्यावेळेस. निवडून कधी दिलं मला जनतेने, तर मी सर्वात प्रथम आता सध्या एका कुत्र्यांचं फार जास्त हे चालू आहे, तर त्याचं नियोजन लावेल. स्वच्छतेचं काम आहे, थोडं आता घंटागाडी वगैरे पण थोडी फार कमी येत आहे, तर नागरिकाला थोडा त्रास होतो आहे, तर सगळ्यात पहिले निवडून आल्यावर ते काम मी हाती घेईल. जसं यांनी सांगितलं की हे सुरुवातीपासून भाजपच्या कार्यकर्ते राहिलेले आणि जेणेकरून जे विकासाच्या जोरावर त्यांचा मुख्य मुद्दा हा विकास राहणार आहे. जसं आपण वेळोवेळी बघतो ना की 2014च्या इलेक्शनमध्ये युवा वर्ग हा खूप सक्रिय झाला होता आणि एक बदल घडवून आणला होता. त्याच्यामुळे युवा वर्गानं कोणत्याही पक्षाकडून का होत नाही तिकीट मागणं गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा एखाद्या प्रश्न विचारता की ही सुविधा का झाली नाही, तर तुम्हाला सिस्टममध्ये जाऊनच ती बदल करावं लागते. त्याच्यामुळे युवा वर्ग जेव्हा या क्षेत्रामध्ये येईल तेव्हाच कुठं ना कुठं बदल घडलेलं निश्चित दिसेल. त्याच्यामुळेच आम्ही तुमच्यापर्यंत हे सगळ्यांचे मतं घेऊन येत आहोत की यांचे काय मुद्दे राहणार आहे. जर तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि आपल्या जवळच्या सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून यांचे मुद्दे हे कशावर निवडणूक लढवणार हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. तुम्ही तिकीट मिळावं याच्यासाठी नेते मंडळीला काय काय विनंती करणार की तुम्हाला का तिकीट देण्यात यावं आणि तिकीट मिळाल्यावर जनतेला निवडून का द्यावं, हा काय मुद्दा राहणार? नमस्कार सर्वांना. मी राम अमृतलाल भोरेवाले, प्रभाग क्रमांक 5. माझ्या प्रभागातून मी शिवसेनेचा 2008-09 पासून कार्यरत कार्यकर्ता आहे. एक शिवसैनिक म्हणून मी कार्य करतो आहे अजून पण मला जर पक्षाने उमेदवारी दिली, आमच्या अर्जुनरावजी खोतकर साहेबांनी शिवसेना पक्षाने जर उमेदवारी दिली तर मी यांच्यामध्ये जसा भाऊनी आमच्या महानगरपालिका, जालना फक्त नगरपालिका होता, आता भाऊनी प्रयत्नामुळे ही महानगरपालिका झाली आणि महानगरपालिकाचे प्रभाग कसे असायला पाहिजे यासाठी जसे भाऊनी 35 MLDची आता योजना आणली. आधी नगरपालिकेच्या याच्यामध्ये कुठेही पाणी येत नव्हतं, 15-15 दिवस महिनाभर सुद्धा पाणी येत नव्हता. पण आता भाऊने एक विजन ठेवून किंवा आपल्याला हा प्रश्न नेमका पूर्णपणे हे करायचं आहे आणि जनतेला पाणी द्यायचं. आता काही दिवसानंतरच आपल्याला एक महिनाभरानंतरच रोज पाणी येणार आहे, दररोज पाणी येणार आहे. या जोरावर आम्ही निवडणूक लढणार आहोत. जालना शहर महानगरपालिकेला कसं डेव्हलप करायचं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे भाऊ करतात त्यांच्यापासूनच आम्ही मार्गदर्शन घेऊन, त्यांच्यापासूनच आम्ही शिकवण घेऊन आमच्या प्रभागाचा कसा विकास करता येईल, त्या प्रभागात काय काय कामं करता येईल ते आम्ही पुढे नेत राहू त्यासाठी. आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आम्ही पूर्ण काम करणार आहोत. जसं यांचा मुख्य मुद्दा राहणार की जे अर्जुनराव खोतकर यांनी कामं केली त्याच्या कामांच्या जोरावर हे मतं मागणार आहेत भविष्यात जनतेकडे जाऊन. तर या माध्यमातून जसं एक नगरसेवक पदासाठी इलेक्शन आहे, महापालिकेसाठी रणसंग्राम सुरू झालेला आहे. याच्यात प्रश्न असा उपस्थित होतो, ही निवडणूक कोणत्या सिम्बॉलवर होईल, ही निवडणूक कोणत्या मोठ्या चेहऱ्यांवर होईल की ही निवडणूक आपल्या प्रभागातील ओळखीच्या चेहऱ्यांवर होईल, हा देखील याच्यातून प्रश्न निर्माण होतो. आपण नेते मंडळींना तुम्हाला तिकीट का द्यावं आणि जनतेनं देखील तिकीट दिल्यावर का निवडून द्यावं याच्यासाठी काय मुद्दे राहणार आहे? जय सिया राम. मैं बद्रीनाथ जानगड़े, मैं प्रभाग क्रमांक 1 से इच्छुक हूँ भारतीय जनता पार्टी से. मैंने टिकट मांगा है. मैं लगभग 2011 से भारतीय जनता पार्टी के लिए, हिंदुत्व के लिए और समाज के लिए एक्टिव होकर, सक्रिय होकर हमेशा से काम करता हूँ. मैं जालना शहर में जितने भी कोई अच्छी बुरी घटनाएं होती है तो हम आंदोलन वगैरह निकालते, तो हम खड़े करने का वो काम करते हैं अलग अलग संगठनों के साथ मिलकर. तो ये हमने पार्टी को बताया है और फिर सोशल मीडिया हो, हर चीज़ हो. मुझे कई लोगों से मुझे धमकी मिली है इस विषय में. मैंने हमारे पार्टी के बड़े नेताओं को बताया है
कट्टर से कट्टर मुसलमानों से भी मिले और कई सारे हिंदू भाइयों से भी हमें धमकी मिली, लेकिन हम हमारा काम अभी कभी बंद नहीं हुआ है, हम हमारा काम लगातार करते रहते हैं। तो इस विषय पर हम आगे भारतीय जनता पार्टी को आगे बढ़ा सकते हैं। जिसके पास एक विजन है, जिसके पास एक सोच है, जो भेड़ चाल में चलने से अलग चलने का जिसके पास एक सोच है, तो वो ऐसे लोगों को आगे आना चाहिए, पार्टी ने उन्हें बढ़ाना चाहिए, ऐसे युवाओं को उन्होंने मौका देना। तो उसके लिए हमने ऐसे डिमांड की है। म्हणजे मुख्य तुमचा यावेळेचा मुद्दा हिंदुत्वाच्या जोरावर तुम्हाला जे तुम्ही कार्य करतात त्याच्यावर तुम्हाला निवडून द्यावा असं तुमचं मत. हो, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, गौसेवाचा आहे, गौरक्षणाचा आहे आणि जालन्यात विविध प्रकारचे वेगवेगळे दुर्घटना किंवा काही ना काही आपले चालूच राहते, तर त्याच्यात आम्ही सक्रिय होऊन काम करतो, तर आमचा मुद्दा हेच राहणार आहे. जसं यांचा मुद्दा राहणार आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे निवडणुकीला सामोरे जात आहे. आणि त्यांनी एक स्लोगन देखील ठेवलं होतं, फक्त सेवक नाही नगर रक्षक देखील चुना, असं त्यांनी एक सांगितलं देखील होतं. कशासाठी तुम्हाला तिकीट मिळावं आणि जनतेनं देखील निवडून द्यावं. नमस्कार जालनेकर, मी आपला रोहित चरणदासजी भुरेवाल, गणेश महासंघाचा अध्यक्ष. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात सगळ्या जालनेकरांचा, गणेश मंडळांचा आणि सर्व गणेश भक्तांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्या माध्यमातून आपल्या गणेशोत्सव एक नेक्स्ट लेवलला सगळ्यांचा सहकार्याने आपण घेऊन गेलो. तर तसेच एक विजन म्हणजे एक एज्युकेटेड युवा प्रवर्ग यांना चान्स भेटला पाहिजे, कारण की ते मग काही ना काही नवीन घडवू शकतात सगळ्यांच्या सहाय्याने. जर एक्झाम्पल आज सांगितलं तर आपल्या जालन्यात काही चांगल्या मेडिकल सर्व्हिस कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला जालन्यात थांबावं लागत नाही, आपल्याला छत्रपती संभाजीनगरवर जावं लागतं. एज्युकेशनसाठी आपण ऐकतो की आपल्या जालन्यातील भरपूर पोरं स्टुडंट एज्युकेशनसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा पुण्याला जातात. हे का? कारण की आपला शहर एवढा मोठा आहे, एवढे मोठे उद्योग आहे आपल्या जालन्यात, तरी कित्येक वर्षापासून आपल्याला काही फॅसिलिटीसाठी बाहेरगावी जावं लागतो. आपल्या जालन्यात एक चांगला गार्डन नाही जिथे आपण विकेंड म्हणून एक पिकनिक पॉईंटसाठी जाऊ शकतो. तर हे कधीपर्यंत म्हणजे आपण कधीपर्यंत बाहेर जाणार? आपल्याला जर संडेला काही कुठे फिरायला जायचं असतं आपण प्रोझोनला जातो, आपल्याला जालन्यात काही आहे नाही. तर तेच हा विजन आहे माझा की प्रत्येक जालनेकराला प्रत्येक सुविधा जालन्यात भेटली पाहिजे आणि प्रत्येक जालनेकरांचा राहणीमान उंचावला पाहिजे. आता माझा प्रभाग क्रमांक 6, तर माझा भरपूर त्याच्यामध्ये मार्केट एरिया आहे. तर त्याच्यामध्ये मी फिरत असताना पाहतो की सेल्समन पाहिजे, हेल्पर पाहिजे, आणि काही माझे मित्र, काही माझे स्टुडंट विद्यार्थी असतात, ते प्रत्येक वेळी शोधात असतात की मला जॉब भेटत नाही. तर हे कशामुळे? तर या दोनांमधला दुवा बनवून म्हणजे दोनांना सही एका नेमक्या जागी फिट करण्याचं माझं विजन आहे. आदरणीय रावसाहेबजी दावणे पाटील, श्री कैलास चंद्रजी गोरंट्याल यांनी आधीच जालन्यासाठी एवढे मोठमोठे प्रोजेक्ट, ड्रायपोर्ट, रेल्वे स्टेशन आपला नवीन आणि भरभराट म्हणजे पुणे सिमेंट रस्ते, हे सगळे प्रोजेक्ट त्यांनी आणले आहे आणि जालन्यासाठी केलं आहे. म्हणजे आधी तर आपण रडणंच होतं की जालन्याला पाणी नाही, चांगले रस्ते नाही, पण मागच्या काही काळात आदरणीय दानवे साहेबांनी, कैलास गोरंट्याल आणि आपले नेत्यांनी मिळून ते पुरे केलं आहे. पण मी जे म्हटले म्हणजे आपली युवा पिढी म्हणजे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपॉन. म्हणजे युवा पिढीला भविष्य घडविण्यासाठी फक्त आणि फक्त एक चांगलं एज्युकेशन पाहिजे आणि संस्कार पाहिजे. मैं सचिन बाबालाल बुरेवाल, प्रभाग क्रमांक 6 से इच्छुक उम्मीदवार हूँ, शिवसेना शिंदेगढ़ से. और मेरा बोलने का मतलब कि भाई हमारे 15 साल से हमारे वाड़े के अंदर कुछ भी काम नहीं वाली है. अब हम वो मुद्दा भाऊ के पास लेके जाने वाले हैं कि भाई पानी का मुद्दा है, रोड का मुद्दा है, कचरा साफ नहीं होता. अब ये हमारे को भाऊ ने आश्वासन दिया कि भाई हमारे 15 साल से तो कोई देखने वाला भी नहीं था. अब हम जनता के जो उठे ये मुद्दे हमने भाऊ के पास लेके गए. भाऊ ने आश्वासन दिए कि भाई अपनी सीट लाओ, वहाँ से तुम्हारे कुछ उनकी देंगे हम, और ये मुद्दे हम आपको. जिथे तुमच्याकडे जे सुविधा आत्तापर्यंत भेटल्या नाही हे मुद्दे समोर घेऊन तुम्ही जनतेशी मतं मागणार आणि नेत्यांना काय आश्वासन दिलं की तुम्ही कशामुळं निवडून येता तुमच्या प्रभागामध्ये? हमारे को हमारे वाड़ के सब जनों के पीछे पार्टी में हमारे कि भाई तुम आओ, हमारे नया बोले तो बदल आओ, नवा चेहरा बोले तो लाओ. भाई हमारे को नए चेहरे से इस काम कराने के लेने का. तसं तुमचं नाव काय, कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात आणि नेमके तिकीट मागण्यासाठी काय मुद्दा समोर ठेवला आणि जनतेसमोर काय मुद्दा ठेवणार? मैं आसिफ रफ़ीकुद्दीन अंसारी, प्रभाग क्रमांक 10 से इच्छुक उम्मीदवार हूँ कांग्रेस पार्टी की तरफ से. पक्ष ने अगर संधि दिया तो मैं ये इलेक्शन में बहुत ही अक्सर यानी बहुत ज़्यादा जो है तो लीड से चुन के आऊँगा, ये मेरे को उम्मीद है. उम्मीद इसके लिए है कि मेरे जो विज़न है तो काम के इस तरीके से है, क्योंकि आज आम नागरिकों का ऐसा मामला है कि नगर पालिका के माध्यम से एक नगर सेवक जो है तो सिर्फ 4 मूलभूत सुविधाएं जो तो प्रोवाइड करा सकता है. रोड,
नल, नाली और साफ़ सफाई, बस इसके ऊपर सबका एक फोकस रहता है कि ये 4 चीज़ें हमको मिल गई तो बहुत हो गया। लेकिन जिन लोगों को ये सारी चीज़ें मालूम है, एक नगर सेवक जो है नगर पालिका के माध्यम से प्रभाग के अंदर कौन सी फैसिलिटीज़ को जो है तो प्रोवाइड करा सकता है और कौन सी योजनाओं को ये प्रभाग में जो तो यूटिलाइज़ करा सकते हैं। अब हमारा जो प्रभाग है, प्रभाग नंबर 10, ये जो प्रभाग है हमारा, ये मोस्ट लाइकली 85% जो है तो ये माइनॉरिटीज़ में आता है। अब माइनॉरिटी के अंदर जो तो हमारे पास में कई करोड़ रुपए आते हैं पर ईयर, हर साल में जो है तो अपने पास कई करोड़ रुपए आते हैं, लेकिन उसका यूटिलाइज़ कैसे करना और किस तरीके से करना, ये कोई नगर सेवक जो है तो हमारे प्रभाग में जो है तो पब्लिक तक ये सारी चीज़ें पहुंचाते नहीं हैं। और इसको हम यानी ओल्ड एज के लोगों के लिए कि हम किस तरीके की जो फैसिलिटीज़ होती है गवर्नमेंट की, चाहे स्टेट गवर्नमेंट हो या सेंट्रल गवर्नमेंट हो, उनके लिए हम कौन सी फैसिलिटीज़ जो है तो उनको प्रोवाइड करा सकते हैं। ओल्ड एज हो गई तो उनको आगे चल के उनके लिए समझो कोई योजनाएं होती है जिसमें उनको पैसे मिल सकते हैं, और कुछ चीज़ें ऐसी होती है जो गवर्नमेंट की हर चीज़ यानी फैसिलिटीज़ होती है, रेलवे की फैसिलिटीज़ है और हॉस्पिटल्स की जो फैसिलिटीज़ है, ये सारी फैसिलिटीज़ के ऊपर अपने को काम करना है। और हमारे प्रभाग में जो है तो नदी लगती है, उस नदी को जो है तो हम किस तरीके से साफ़ सुथरा रख सकते हैं, उसमें जो है तो एक वॉकिंग ट्रैक बना सकते हैं, ओपन जिम कर सकते हैं उसके अंदर, ताकि जो है तो प्रभाग के लोगों को एक खुली हवा में सांस लेने का और अच्छा से यानी अपनी सेहत बनाने का, वहाँ पे चल फिरने का एक एहसास हो कि प्रभाग हमारा एकदम सुरक्षित है, सुंदर है और क्लीन और ग्रीन है बोलकर। इस विज़न पे हमें काम करना है। इसी विज़न पे जो तो हम प्रभाग के आवाम से, वोटर से वोट मांग रहे हैं और इसी विज़न पे हम चुन के आएंगे इंशाल्लाह। थँक्यू। तर यांचा मुख्य मुद्दा राहणार आहे की ज्या गव्हर्नमेंटच्या सोयीसुविधा आहेत त्या कशा प्रकारे सामान्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि प्रभागामध्ये आजपर्यंत जे झालं नाही सोयीसुविधा, ज्या बेसिक नीड्स असतात आपण ज्याला म्हणू, ते बेसिक नीड कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल हा त्यांचा मुख्य मुद्दा राहणार। जसं सुरुवातीला तुमचं नाव सांगा, कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात, पक्ष कोणता आणि नेत्यांनी तिकीट का द्यावं आणि जनतेनं तुम्हाला ते तिकीट दिल्यावर का निवडून द्यावं? प्रभाग क्रमांक 6 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे विवेक शिवदास शाहीवाले। आमच्या प्रभागात कमीत कमी 15 वर्ष झाले। सर्व पक्षाचे म्हणते आम्ही हे काम केलं, आम्ही कामाच्या मुद्द्यावर मतदान मागो। कोणत्या प्रभागात काम झालं आणि प्रभागात काम झालं तर आत्तापर्यंत जितके नगरसेवक इच्छुक उमेदवार आहे ते कशाबद्दल मग कोणत्या कामाच्या भरोश्यावर मतदान मागत आहे। आणि कोणत्या बी एरियात जा, एक सेकंदाचं काही काम झालेलं नाही। आणि तुम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये येऊन बघा, उकंडा काही मी जन्माच्या पहिल्यापासून उकंडेत जशाला तसेचे, आणि फक्त गाडी येती, एखाद्या वेळेस आली तर येते, नाही तर येत नाही। नगरसेवकांचे कॉल एक तर नंबर बंद राहते। आणि खरं सांगितलं तर ह्या घाणीमुळं, प्रभागाच्या घाणीमुळं एवढं डेंग्यूसारखे, माझा मुलगा स्वतः 5 दिवसासाठी आयुष हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता। आणि जे कोणी म्हणतं आम्ही काम केलं, आमच्या नेत्यांनी काम केलं, आमच्या यांनी काम केलं, मग कोणत्या प्रभागात काम झालेलं आहे ते दाखवा। एक बी प्रभाग असा दाखवून द्यायचा बिना कचऱ्याचा, बिना उकांड्याच्या। कोणती घंटागाडी कोणत्या दारात रोज जाती, एखादा चौकात जाऊन उभा राहतील, तिथं लोकांना आणून सर्व कचरा वगैरे टाकावा लागतो। आणि कोणत्या प्रभागात, आज तर सगळ्यात मेन मुद्दा ह्योच आहे, कोणत्या प्रभागात आणि कोणत्या पुऱ्या जालना जिल्ह्यात कोणती महिला सुरक्षित आहे। जितके इच्छुक उमेदवार आहे त्यांनी निवडून आल्यानंतर पहिले एकच काम करायला पाहिजे, महिलाच्या सुरक्षेसाठी जे काही होईल तेवढे प्रयत्न करायला पाहिजे। हे घाण बिन हे तर चालूच राहणार, पहिले महिलांचं तुम्ही हे करा, बाकी काही नका करू। जसं यांचा मुख्य मुद्दा राहणार आहे की जे आत्तापर्यंत नगरसेवकांनी त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम केलं नसेल तर आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आता आम्हाला एकदा संधी द्यावी आणि एकदा काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी एक हे इच्छुक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। जसं दादा, तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक, तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडून तिकीट मागताय आणि तिकीट मिळाल्यावर जनतेनं का निवडून द्यावं, असं काय मुद्दा घेऊन तुम्ही पुढं जात आहे? माझं नाव शुभम हरिभाऊ टेकाळे, मी प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक आहे आणि शिवसेना पक्षाकडे माझी निवडणुकीच्या उमेदवारीची मागणी आहे। या अनुषंगानं मी या ठिकाणी बोलत आहे। सर्वप्रथम पार्श्वभूमी चॅनलचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद देतो की आम्हा सर्व सामान्य घरातील युवकांसाठी एक
हक्काचं व्यासपीठ या चॅनलनं निर्माण करून दिलं, त्यासाठी मी डिजिटल पार्श्वभूमीचे मनपूर्वक धन्यवाद देतो. नगरसेवकाचं कामच असतं वॉटर गटर मीटर, याच्या पलीकडेही काहीतरी जाऊन नगरसेवकांनी काम केलं पाहिजे. संविधानिक कामं ही प्रभागामध्ये झाली पाहिजेत. आपल्या पक्षाच्या, आपल्या नेत्याच्या माध्यमातून प्रभागामध्ये मधल्या काळामध्ये जालना शहरामध्ये नगर महापालिकेवरती प्रशासक होतो. प्रशासकाच्या काळात माननीय आमचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी जालना शहराला आला. त्या अनुषंगानं काही निधी आम्ही आमच्या प्रभागामध्ये घेतला आणि नगरसेवक नसताना खोतकर साहेबांच्या माध्यमातून लाखो रुपयाचे कामं आम्ही प्रभागामध्ये केले. जर खोतकर साहेबांच्या माध्यमातून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्हाला जर तिकीट मिळालं तर भविष्यामध्ये प्रभागाचा कायापालट करण्याची ताकद ही आम्हा शिवसैनिकांमध्ये, युवा सैनिकांमध्ये आहे, असा ठाम विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व कार्यशैलीवर खोतकर साहेब आम्हाला निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो. असं समजा तुम्हाला तिकीट भेटलं, जनतेने निवडून देखील दिलं, निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं त्या प्रभागामध्ये न झालेलं काम तुम्ही हाती घेणार? बिलकुल. मागच्या नगरसेवकांनी या ठिकाणी वॉटर गटर मीटरच्या नावाखाली सपशेल गुत्तेदारी करून बोगस कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. सर्व बोगस कामाचा घाट उघडा पाडून या ठिकाणी नव्यानं चांगल्या प्रकारचे वॉटर गटर मीटर तर करायचंच, पण म्हाताऱ्या माणसांसाठी, युवकांसाठी जिम, वॉकिंग ट्रॅक, त्याच्यानंतर सुशोभीकरण, सगळ्या जे ओपन स्पेसेस आहे तिथलं सगळं स्वच्छता, प्रभागाची स्वच्छता हा मेन उद्देश घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेच्या रणसंग्रामामध्ये या ठिकाणी आम्ही युवा सेना आणि शिवसेना म्हणून उतरणार आहोत. यांचा मुख्य मुद्दा राहणार आहे की जसं वॉटर गटर मीटर आपण बेसिक नीड्स म्हणतो, बेसिक नीड्सच्या व्यतिरिक्त देखील भरपूर काही अशा गोष्टी असतात ज्या प्रभागामध्ये एका नगरसेवकांना देणं गरजेचं असतात. आता आम्ही जो आज एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो या युवा वर्गाला, जेणेकरून त्यांची आज काय होतं माहिती का, आज जे प्रस्थापित असतात त्यांनाच बऱ्याचदा कन्सिडर केलं जातं नगरसेवक पदासाठी तिकीट देण्यासाठी. आमच्या प्रयत्नातून हेच आहे की ह्यांचे विजन्स, आज युवा पिढी काय विचार करते हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, जेणेकरून हे व्हिडिओ जर नेते मंडळी देखील बघत असतील तर ते त्यांचे मुद्दे समजून घेतील. तिथं काय होतं, जेव्हा मुलाखती सुरू असतात, मुलाखतीवेळी बऱ्याचदा काही बोलणं शक्य होत नाही, तर आम्ही हे व्यासपीठाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, दर्शकांपर्यंत पोहोचवत आहोत की नेमकं काय मुद्दे घेऊन हे लोक आता समोरे जातात. असं आपण बघतोय सध्याचा काळ म्हणलं की सगळीकडं पैशांचा महापूर आलेला आहे, हेच दाखवण्यात येतं. पण खरंच पैशांचा महापूर येणार आहे की काही विजन ठेवून, काही मुद्दे ठेवूनच हे लोक समोर जाणार आहेत, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक आहे. मी पहिले 2009पासून नाही का मनसेमध्ये सक्रिय आहे. मी 2011मध्ये निवडणूक लढवलं आहे. पण काय लोकांचे मुद्दे काय माहिती आहे का सर, लोकांचे मुद्दे रोड, नाली आणि स्वच्छता, त्याच्या पलीकडं ते आत्ताचे नगरसेवक जातच नाही आहे. आता तुम्ही मला समजा आमच्या घरात कोणी ॲडमिट हे बिमार झाला, त्याच्यासाठी नाही का 200 रुपये आता लोकल हॉस्पिटलला घेऊन टाकतं आणि 500ची दवा देतो साहेब. 700 रुपये त्याच्या गरिबाचे चालले. आता कोणी याच्यावर कोणी विचार करतच नाही आहे. म्हणजे हे रोड, नाली, स्वच्छताच्या पलीकडं आणखीन भरपूर वस्तू आहे. ॲम्ब्युलन्स आहे, स्वच्छता आहे, याच्यानंतर मेडिकल्स आहे. तुम्ही मला संभाजीनगरला मी सध्याला राहतं आहे, मी माझा बिझनेस करतो आहे तिथं, आणि इथं मी फक्त माझं पूर्ण फॅमिली वगैरे पूर्ण माझी इथं आहे. मी तिथं पाहतो साहेब, मी तुम्हाला सांगतो, लोकांना 1 रुपया द्यायची गरज नाही पडती हो. 10 रुपयामध्ये तुम्हाला नाही का पूर्ण ट्रीटमेंट होतं माणसाचा. तुम्हाला त्यांची दवाई वगैरे सगळे 500 रुपयाची दवाई तुम्हाला फ्री भेटते. हां, आपल्या इथं काय सुविधा आहे हो साहेब, तुम्हाला सांगा. हां, कोणी देतं का? तुम्ही 500-700 रुपये गरिबांचे चालले. खूप महत्त्वाची गोष्ट आहे 500-700 रुपये म्हणजे. हां, आता ते ॲम्ब्युलन्स आहे, हे बाकी आता हेच व्यवस्थित नाही आहे त्यांचा, रोड, नाली वगैरे, स्वच्छता. मग हे काय करणार? आणि तुम्ही कौरक यांना 15-15 वर्ष, 20-20 वर्ष देणार, काय समजून देता तुम्ही? हां, 10-10, 15-15 वर्ष निवडून यांना कंटिन्यू तेच चालू आहे साहेब. आम्ही 2011पासून लढतो आहे, पण आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणी मदत करत नाही. ते मतदानमध्ये डिवाईड होत नाही साहेब. हां, आमचे राजसाहेब आले तर सभेला इतके लोक येतात की कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या सभेला इतकी गर्दी होत नाही साहेब. आमचे राजसाहेबाचं इतकं दमक आहे ना, फक्त नावातच. आम्ही जर तिथं गेलं कार्यालयामध्ये, कोणत्या कार्यालयामध्ये गेलं तर एका मिनिटात आमचं काम होऊ शकतं. तसं तुम्ही म्हणता की जे सभेला निश्चितच गर्दी होती, राजसाहेबांच्या सभेला सगळीकडे गर्दी होती, ते मुद्दे पण खूप चांगले मांडतात, परंतु ते मतांमध्ये कन्वर्ट होत नाही. तर ते मतांमध्ये जसं तुम्ही पण जाणार आहात आता जनतेमध्ये, तर तो काय मुद्दा असं सांगणार की त्याच्यामुळं ते मतामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, फक्त या स्पीचमुळं नाही? मुद्दे आम्ही सांगतात ना लोकांना, पण लोकांना काय समजतच नाही की बाबा मतदान काऊन नाही करतात आम्हाला. हां, मला 900 मतदान पडलेलं आहे साहेब.
रनिंग नगराध्यक्षाला 1100 मतदान होतं त्यावेळेस 2011मध्ये मी लढलेलो. आता तुम्ही मला सांगा, महिला उमेदवार किती आरक्षण सुटलेलं आहे इथं? 50% आरक्षण महिलाला दिलेलं आहे साहेब. आत्तापर्यंत एक पण महिला नगरसेवक बाहेर येत नाही. फक्त त्यांचे मुलगा, त्यांचे वडील, त्यांचे समजा हजबेंड हे बाहेर येतात. काहून येतात तो? मग आरक्षण काहून देता तुम्ही 50% महिलाला? महिलाला घरी बसवा ना मग. हां, कशाला तुम्ही महिलाला निवडणूक लढू राहिले? हां, तुम्ही बाहेर नाही काढत ना महिलाला. हां, कोणत्या मुद्द्याला 15-15 वर्ष महिला नगरसेवक निघत नाही बाहेर? आत्तापर्यंत पाहिलं का? आमच्या प्रभागात मी एक वेळेस पण पाहिलं नाही नगरसेवक महिलाला आमच्या. किशोर मोतीलाल भुरेवाल आणि प्रभाग क्रमांक 8चे इच्छुक उमेदवार. आणि जनतेनं असा विश्वास ठेवला की तरुण काम करणारं पाहिजे. आणि जनतेचं जे समस्या आहे वार्डच्या प्रभागामध्ये ते सुटणारा करणारा एक तरुण एक नगरसेवक आम्हाला पाहिजे बाबा. आम्हाला रातबिराच्या नालीचा थोडंसं काम आहे ते करणारा एक तरुण एकदम युवा कार्यकर्ता आम्हाला नगरसेवक पाहिजे. दादा, तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात? तुमचं नाव काय? तुम्ही तिकीट मागितलं आहे का? जर आपल्याला तिकीट भेटलं तर जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार? येस, माझं नाव गौरवसिंह ठाकूर. मी प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारणमधून इच्छुक आहे. खरं म्हणलं तर मी इंजिनियर आहे, MTech शिक्षण झालेलं आहे माझं. मला तशी राजकारणाची फॅमिली बॅकग्राऊंड असं काही नाही आहे. बट मी जालना शहरामध्ये लहानाचा मोठा झालो आहे. मी विविध क्षेत्रांच्या लोकांसोबत भेटीगाठी असतात माझे. मी हे सगळं करत असताना जालना शहरातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि जे काही टेक्निकल अँगलनं जे काही गोष्टी कमी आहेत या सगळ्या गोष्टींना बघून मी जिथे राहतो, मी राहतो अंबड चौफुली परिसरामध्ये, तिकडचे इश्यूज बघून मला असं वाटलं की आपण सुद्धा राजकारणात आलं पाहिजे. आणि भारत देश हा नियर अबाउट 30% हे बिलो 25 एजचे लोक आहेत, 29च्या, आणि 35पर्यंत 68% ऑफ पॉप्युलेशन आहे आपलं. आणि माझं वय 35 आहे. तर मला वैयक्तिकरित्या असं वाटलं की यार आपल्या अँगलनं जे काही समस्या आपल्याला दिसतात ॲज स्थानिक माणूस, कॉमन पर्सन, तर मला असं वाटलं की ह्या गोष्टींना आपण खरंच वाचा फोडू शकतो. आणि वाचा फोडण्यासाठी आपल्याला पॉलिटिक्समध्ये जाणं फार गरजेचं आहे. हे माझी स्वतःची विचार झाले. आणि त्यामुळे मी सध्याचा माझा जो काही जॉब होता मी तो सोडला आणि मी पॉलिटिक्समध्ये आलो आहे. माझं या मोमेंटला सर्वस्व पणाला लावलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचून, यांच्या रिलेटेड पुस्तकं वाचून मी मोठा झालेलो आहे. तर मला संघर्ष काय असते हे मला चांगल्या परीने माहिती आहे आणि माझी तयारी आहे. त्या परीने मी जॉब सोडला आहे. मी आता या पॉलिटिक्समध्ये भारतीय जनता पार्टी ही जॉईन केलेली आहे. आणि मला नगरसेवक ह्याच्यासाठी व्हायचं आहे की नगरसेवक होऊन आपल्याला जे काही समस्या आहेत कॉमन पब्लिकच्या, वार्ड रिलेटेड, माझ्या प्रभागा रिलेटेड, ते मांडण्यासाठी मला कुठेतरी, जसं आज अनुपजी राठी, पार्श्वभूमी न्यूज यांनी डिजिटल यांनी जे प्लॅटफॉर्म दिलं आहे, ह्या प्लॅटफॉर्ममुळे आम्ही हे डिजिटलरित्या ह्या मांडू शकतो आहे. त्याप्रमाणे जेव्हा नागरिकांच्या समस्या मला मांडायच्या आहेत त्या माझ्या स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरती किंवा माझ्या ज्या काही नेटवर्क आहे त्याच्या थ्रू मांडण्यापेक्षा मी असा विचार केला की यार आपण महानगरपालिकेच्या सभागृहातनं मांडू शकतो. आणि सभागृहातनं मांडताना त्याला कायद्याच्या चौकटीत प्रॉपरली जर मांडल्या तर त्या खरंच ऐकल्या जातील, त्याच्यावरती सोल्युशन्स काढता येतील, त्याच्यासाठी धडपड करता येईल आणि ती राईट प्लॅटफॉर्म राहणार आहे. आता सध्या आताचा जो मुद्दा आहे की खूप गाजतोय तो गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज नेमकं एका नगरसेवकानं काय करायला पाहिजे, हे काय विजन आहे का डोक्यामध्ये? बरोबर. आता हे जे म्हणतायत तर जसं गुन्हेगारी वाढती आहे तर तुम्ही बघताय की आपल्या जालना शहरामध्ये मला वाटतं नगरपालिका SP ऑफिस यांच्यातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी CCTV लावलेले आहेत. आणि ह्या CCTVचा जो नेटवर्क अजून स्ट्रॉंग वाढवायला पाहिजे. आणि एक नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून येतं माणूस, त्याचं काम आहे की जे काही यूथ आहे तो
चुकीच्या मार्गाला न जाता त्यांना चांगल्या मार्गावरती आणणं हे खूप मोठं प्राधान्याचं काम राहील. त्याच्यामध्ये ॲज नगरसेवक तुम्ही काय करू शकता, तर प्रत्येक एरिया कॉलनीमध्ये ओपन स्पेस असतं, सामाजिक मंदिर असतं, समाज मंदिर असतं. या ठिकाणी फक्त आपण त्या मंदिरांमध्ये किंवा त्या ओपन स्पेसमध्ये जिम ओपन करू शकतो. मुलांना बॉडी बिल्डिंग किंवा जिमकडे कसं डायव्हर्ट करता येईल ह्याच्याकडे आपल्याला हे करता येईल. आपल्याला महानगरपालिके थ्रू लायब्ररीज ओपन करता येईल. त्या लायब्ररीज थ्रू आपण तिथे वेगवेगळ्या महान पुरुषांच्या सगळ्या महान पुरुषांचे पुस्तक आपल्याला तिथे ठेवता येतील. मुलांमध्ये वाचायची आणि वाचायची ही सवय आपल्याला तिथं पाडता येईल. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीला म्हणजे जे काही अवैध काम आहेत किंवा जी गुंडागर्दी आहे ते कुठेतरी थांबण्याचा इनबिल्ट प्रयत्न होईल त्याच्यातनं. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने जर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातून येणाऱ्या मुलाला संधी दिली तर ह्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. आणि सभागृहात तुम्हाला अनुपजी मी सांगतो की तुमच्या पेपरमध्ये माझं नाव तुम्ही हेडिंगवरती टाकताल की ह्यांनी असा प्रश्न मांडलेला आहे. माझ्याकडे असे भरपूर प्रश्न आहेत, माझ्या प्रभागा रिलेटेड आहे, काही थोडेफार माझ्या आजूबाजूच्या प्रभागा रिलेटेड आहे. हा गोल्डन चान्स आहे जनतेकडे की यूथ हा पॉलिटिक्समध्ये येतो आहे चालण्याचा, त्याला तुम्ही सपोर्ट करा. पॉलिटिकल पार्टीजने सुद्धा आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे आणि त्या प्लॅटफॉर्मचा आम्ही खरंच तुम्हाला खाली मान घालायची वेळ येणार नाही एकही नेत्याला, हे आम्ही शब्द देऊ शकतो मी. आणि मी परत एकदा अनुपजी आणि पार्श्वभूमी यांचं धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. निश्चितच युवा हा राजकारणामध्ये आलाच पाहिजे आणि त्यांनी जसं विजन आपलं पुढं केलं आहे की जे आपण थोर महापुरुषांची नावं घेतो त्यांचे खरे विचार आत्मसात करून पुढं काय कार्य करता येईल त्यांचा हा प्रयत्न राहणार आहे. माझं नाव संतोष ज्ञानदेव पोटे पाटील. मी प्रभाग क्रमांक 1 इथून मी 2014पासून मी भाजपचं काम करतो आहे, भारतीय जनता पार्टीचं. आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी तिकिटाची काही मागणी केलेली नाही. 2016ला आमचे भास्करराव दानवे पाटील यांनी मला शब्द दिला होता की मी तुम्हाला तिकीट देऊ म्हणून. मी त्यांना इच्छुक म्हणून मी मागणी केलेली होती, पण काही गोष्टी असतात त्याच्यामुळं मी काही त्यांना जास्त हे नाही केलं, त्यांना फोर्स नाही केला त्यांना. त्यामुळं मी प्रभाग क्रमांक 1मधून मी अपक्ष म्हणून जनतेच्या आणि जनता जे म्हणतील बाबा तुम्ही म्हणजे 2011पासून मी सामाजिक कार्यक्रमात किंवा याच्यामधून मी हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. त्याच्यामुळं जनतेमुळं मी अपक्ष म्हणून मी फॉर्म भरतो आहे. असं तुम्ही आता प्रभागामध्ये वावरता आणि त्या जोरावर तुम्ही आता मतं मागणारे आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली. अपक्ष उमेदवारासमोर आज सगळ्यात मोठं टार्गेट राहणार की खूप बलाढ्य पक्ष झालेले, पक्षांमध्ये फुटाफूट झालेली, त्याच्यामुळे उमेदवार देखील खूप वाढलेले. तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का अपक्ष उमेदवाराच्या त्याच्या मनावर? हो, नक्कीच होणार. काय असतं, एक जनतेचा एक विश्वास असतो किंवा कोणतरी सामान्य घरातला माणूस दिवस रात्र जो काम करत असतो, सामान्य माणूस कोणताही माणूस बाबा कोणाचे रात्री बेरात्री तुला हात देऊ शकतो, त्या माणसाला जनता नक्कीच पाठिंबा देईल. आणि नक्कीच मला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा असा प्रभागामध्ये हे रे. जसं हे सगळे युवा वर्ग जर आपण बघितलं हे युवा वर्ग मी तुमच्यासमोर ह्याच्यामुळेच आणण्याचा प्रयत्न केला की यांचे जे विचार आहे हे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे. जी नेते मंडळीकडे हे तिकिटांसाठी इच्छुक आहेत त्यांनी तिकीट का देण्यात यावं, फक्त प्रस्थापितांनाच न्याय मिळावा की युवा वर्गाला देखील पुन्हा न्याय देण्यात यावा, या प्रयत्नासाठी मी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आज हा त्यांचे विचार मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता. हे विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये लिहा. कोणत्या नगरसेवकाचे विचार, जे भावी नगरसेवक म्हणतो आपण, त्या भावी नगरसेवकाचे विचार तुम्हाला आवडले हे देखील कमेंटमध्ये लिहा. आणि खरीच ही महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे हे सिम्बॉलवर होणार आहे, वरच्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर होणार आहे की तुमच्या प्रभागामध्ये वावरणारा, तुमच्या सुखामध्ये येणारा, तुमच्या अडीअडचणीला धावून येणारा त्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढली जाणार. हे देखील आपण कमेंटमध्ये नोंदवाल हीच मी आशा व्यक्त करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल, हे सगळ्यांचे विचार आवडले असेल, अजून काही लोकांना देखील त्यांचे विचार मांडायचे असतील तर त्यांनी कमेंटमध्ये आपले नाव नंबर देखील टाकावा. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजून लोक प्रोत्साहित होतील की युवा वर्ग देखील कुठं मागे राहिलेला नाही, तो सुद्धा आता काही घाबरत नाही, तो स्वतःचा स्टँड घेण्यासाठी आता सक्षम झालेला आहे आणि तो आता या महानगरपालिकेच्या रणसंग्राममध्ये त्यानं आता त्याचा पाय रोवलेला आहे. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.